जिल्ह्यामध्ये अंजली दमानिया यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। देशमुखांच्या मारेकऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे धरणे आंदोलन सुरू केलंय। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नाही अशी देखील भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या दमानियांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। तर अंजली दमानिया यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबईहून बीडमध्ये काल दाखल झालेल्या आहेत। आज त्यांच्या आंदोलन असणार आहे। काय आंदोलनाचं स्वरूप असणार आहे आजच्या? आता आम्ही असं ठरवलंय की आपण आंदोलनाची दिशा थोडीशी बदलायची, कारण काल आम्ही दिवसभर कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर होतो। खूप प्रचंड प्रमाणावर लोक आली आणि त्यांनी खूपशी माहिती दिली। तर मला असं वाटतंय की आपण नुसतंच हे आंदोलन करण्यापेक्षा लोकांकडनं माहिती गोळा करू, त्याच्यावर तिथे जाऊन त्याची जी सँटिटी आहे ती आहे की नाही ती तपासू आणि एक एक मुद्दे जनतेपुढे आणत जाऊ। ज्यांच्यावर अत्याचार झाले ते सगळं एक एक बाहेर काढायला सुरुवात करू। म्हणजे मुंडेच टार्गेटवर असणार आहेत का इतर कुणी जे गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील यांच्यावरही तुम्ही बोलणार आहात? जे गुन्हेगार आहेत त्या सगळ्यांवर बोलणार। हे होते अंजली दमानिया। धनंजय मुंडे नाही तर बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे गुन्हे आहेत आणि जे समोर येतील त्याच्यावर मी बोलणार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।